फ्रेंड्स, इथे झटपट अशी बिर्याणी बनवूया. तर इथे मी घेतला आहे खडा मसाला, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि तेजपत्ता आणि हिरवी मिरची कट केलेली. इथे पावडर मसाले घेतलेले, धना पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला. त्याच्यानंतर इथे घेतला आहे तांदूळ, घरचाच तांदूळ आहे जो रोज भातामध्ये वापरतो. आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन. तर चला, गॅसवर मी पातेलं ठेवला आहे. तर झटपट अशी बिर्याणी कशी बनवायची ना ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी ना तेल आणि तूप दोन्हीही टाकलं आहे पातेल्यामध्ये आणि त्याला चांगलं कडकडीत तापलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेजपत्ता आणि खडे मसाले. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि छान असं तेलामध्ये फ्राय होऊन देणार. त्याच्यानंतर मी ना इथे उभा चिरलेला मीडियम साईजचा कांदा कट करून टाकला आहे आणि ह्याला ना आपण लाल होईपर्यंत छान असं परतून घेणार आहोत. तर इथे ना मी छान असं तुपात आणि तेलात छान फ्राय करून घेणार आहे आणि वर खाली आपण छान फिरवून घेणार आहोत. तर बघा, लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे खरंच जर वेळ नसेल ना तर तुम्ही अशी झटपट बिर्याणी वगैरे बनवू शकता आणि खायलासुद्धा खूप छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही ही रेसिपी ना एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे कट केलेला लसूण आणि अद्रक. तर मी इथे ना अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकली, कट केलेलं लसूण टाकलं ना तर त्याची छान अशी चव येते आणि खूप छान असा लागतो. तर बघा, इथे ना कांदासुद्धा छान लाल झाला आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकला आहे टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा मी एक मीडियम साईजचा घेतला होता, त्यालासुद्धा उभं चिरून घेतलेला आहे. त्याला मस्त आहे ना आपण फ्राय करून घेणार. त्याच्यानंतर सगळे पावडर मसाले मी टाकलेत. त्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे. तर आहे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला मसाल्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकलं आहे चिकन. तर तुम्हाला मॅरिनेट करून ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता, पण झटपट चिकन म्हटलं तर आपल्याला असंच बनवायचं आहे फटाफटमध्ये. तर इथे मी ना छान असं बघा आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे, इतकं छान आपलं फ्राय झालं आणि प्रत्येक चिकनला मस्तपैकी मसाला लागलेला आहे. तर तुम्ही असं चिकन बिर्याणी नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेलच. आणि प्रवासामध्ये पण तुम्ही कधी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला कधी बनवायचा कंटाळा, काही जेवण बनवायचा कंटाळा आला तर तुम्ही असंच व्हेज प्रकारे सुद्धा बनवू शकता किंवा नॉनव्हेज. तर व्हेजमध्ये आपण पनीर वापरतो. तर इथे मी ना चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे टाकणार आहे गरम पाणी. तर गरम पाण्याने एक छान अशी आपली प्रोसिजर होते, त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा पाणी आपलं छान उकळलं आहे, तर मी ह्याच्यामध्ये ना कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून आहे ना ते सुद्धा मी इथे टाकून घेतले आहेत. तर जे आपलं पाणी हे उकळतं ना तेव्हा आपल्याला तांदूळ टाकायचे, जेणेकरून आहे ना त्याची प्रोसिजर छान लवकर आणि भात असा सुटसुटीत होतो. आता मी याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून त्याच्यानंतर मी ह्याला झाकून ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ही सर्व करून दाखवली तुम्हाला चिकन बिर्याणी.